नमस्कार, कसे आहात सगळे? चला आज सोमवार आणि चालली आता स्वयंपाकाची तयारी. आज करणार आहे मस्तपैकी, कुठे गेली पळी, शेवग्याची शेंग करणार आहे. मी काय केले माहिती आहे का, कुकरला एक शिट्टी केली, छान शिजलेत. आणि डाळ टाकली आपली हरभऱ्याची, बघू शकता. असं शिजवून घेतलेली शेंग आहे. इकडे आपला हिरवा मसाला आहे, टोमॅटो, कोथिंबीर आणि इकडे मसाले. चला करूया. तेल टाकले 3 पळ्या. आपण जिरं टाकूया. शेवग्याची शेंग आजकाल खूप म्हणजे लोकांना महत्त्व कळलं आहे ना, ह्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात, खूप खायला लागलेत. म्हणजे अगोदर खातच होती, पण आता उपयुक्त आहे शरीरासाठी म्हणून सगळे खायला लागलेत, ज्यांना आवडत नव्हते ते पण. आता मसाला टाकूया जरा जरा म्हणजे भरपूर पळीवर घेतला. चांगला भाजायचा. आता टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण जरा तेलात परत त्याच्यात छान कलर येतो. अशी करायची मस्त. शिजवून पण छान होते, पण आपलं मी थोडासा भात लावणार होते, त्यावर लावलं कुकरला एक शिट्टी. चालली माझी स्वयंपाकाची तयारी. शेवगा शेंग करणार आहे आमटी आणि भजी करणार आहे मस्तपैकी. त्याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर, कांदा चिरून घेतलेला, आता मीठ टाकायचं आणि जरा पाणी सुटते आणि त्याच पाण्यात पुरेल एवढं बेसन पीठ टाकायचं. छान होतात भजी. इकडे बघू शकता, कणिक पण मळून ठेवले. छानपैकी भात पण झालेला आहे. आता 6:30 वाजून गेले असतील, होते 7पर्यंत, 7-7:30पर्यंत स्वयंपाक होतो. चला आता मसाले टाकूया. बघू शकता एवढे मसाले वापरते म्हणून माझ्या आमट्या खूप चविष्ट होतात. गरम मसाला, जिरेपूड, धनेपूड, हळद आणि आपलं लाल तिखट किंवा चटणी किंवा मसाला हे छानपैकी. थोडंसं पाणी टाकते कारण का आपल्याला ठसका लागेल. वा, असं तेल सुटलंय मस्त. छान मसाला परतला गेलाय. थोडीशी कोथिंबीर टाकते. मग चाकू इथंच ठेवलाय, चिरायचा अजून कांदा मला एक. चला म्हटलं एक कपला फोडणी द्यावा आमटीला. ते दुसरी कामं करता येतात. आवरेपर्यंत 1 तास तरी लागतो स्वयंपाकाला. भाजी, चपाती, आमटी, भात होईपर्यंत झालेलं आहे. आपण आता शेंगा टाकूया. मसाल्या इधर हो जा. शेंगा तेल चांगल्या परतूयात. मी शिजतानाच टाकले होते जरा खूप मीठ. दोन मिनिट राहते असंच. वाव, काय छान दिसतंय. आपल्याला आता काय टाकायचं माहिती आहे का, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. त्यासाठी भरणीचं झाकण काढून घेते आणि तूप टाकायचं शेंगदाण्याचं. हे
कुटानं छान होते आमटी. बघू शकता कूट मिठाच्या भरण्या हे टाकून घेऊ पाणी. हा हा अशी मस्त दिसते. आता ही डाळ काय करते, शिजली का जरा थोडीशी कुस्करते ना, म्हणजे टाकून घेतली डाळ. पण हा शेंगदाण्याचा कूट टाकूया 2 चमचे आणि चवीनुसार मीठ टाकलेलंच आहे, थोडंसं टाकते. चला अशी करायची मस्त झणझणीत आमटी शेंग्याची. खूप टेस्टी होते, टेस्ट लागते. कशी झाले, वरून टाकूया कोथिंबीर. उकळली का आमटी खाण्यासाठी तयार. ही तर माझी पद्धत आहे, तुम्ही कशा पद्धतीने करता? मस्तपैकी खायची शेवग्याची भाजी किंवा शेवग्याच्या शेंगा. म्हणजे शेवग्याचं झाडच ते असतं आपल्या शरीराला साठी चांगलं. पानांची पण भाजी पौष्टिक असते, फुलांची भाजी करतात, शेवग्याची शेंग करतात, आणि ह्याच्यामध्ये तर भरपूर प्रोटीन्स असतं. तुम्हीही खावा, मीही खाते. आठवड्यातून बाजारात आहेत ना, तोपर्यंत आठवड्यातून 2 वेळेस तरी शेवग्याच्या शेंग खावाच. चला झालेली आहे आमटी. आता भजीची तयारी करते. मस्तपैकी भजी करायची, कांदा भजी. वास तर इतका छान सुटला आहे ना, मस्त. चलो इसी बात पे धन्यवाद.